आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. अनेक ठिकाणी भुयारी मार्ग अपूर्ण अवस्थेत ठेवल्याने अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. महामार्गावर ज्या ठिकाणी जुने भुयारी मार्ग आहेत, त्या भुयारी मार्गावर 6 पदरीकरणाच्या अंतिम 3ऱ्या लेनचे काम करताना भुयारी मार्ग सदर ठिकाणी अपूर्ण अवस्थेत सोडल्याने महामार्गावरून जाताना डाव्या बाजूला अनेक ठिकाणी असे मृत्यूचे जणू सापळेच लावल्याचे दिसून येत आहे. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूची भिंत भुयारी मार्गाच्या तोंडावर अपूर्ण अवस्थेत ठेवून काम पूर्ण केल्याने सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. अशातच बुधवारी पहाटे कोर्टी गावानजीक भुयारी मार्गाच्या अपूर्ण कामातून मालट्रक 30 फूट खाली सेवा रस्त्यावर कोसळून अपघात झाला. महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी जुने भुयारी मार्ग आहेत, त्या भुयारी मार्गांचे काम पूर्ण न करता दोन्ही बाजूला अपूर्ण अवस्थेत ठेवून महामार्गावरील 3री लेन अदानी ठेकेदार कंपनीने पूर्ण केली आहे. अशा या भुयारी मार्गानजीक भरधाव वेगात असताना किंवा रात्रीच्या वेळी या ठिकाणच्या जागेतून वाहने थेट सेवा रस्त्यावर कोसळून अपघात होणार आहेत. कराड तालुक्यात गोटे नजीक 2 ठिकाणी, तसेच खोडशी, वनवासमाची, तळबीड, बेलवडे फाटा, वाहगाव येथेही 2 ठिकाणी, वराडे, कोर्टी यासह ज्या ठिकाणी जुन्या भराव पुलांचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणच्या भुयारी मार्गांचे अपूर्ण काम करून ठेकेदाराने धोकादायक स्थिती निर्माण केली आहे. केवळ 10 ते 15 फूट भुयारी मार्ग सेवा रस्त्यावर पूर्ण न करता अपूर्ण अवस्थेत ठेवून अपघाताला कारणीभूत अवस्था संबंधित ठेकेदार कंपनीने करून ठेवली आहे. याबाबत अनेक वेळा माध्यमातून वृत्त प्रसिद्ध होऊनही संबंधित कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशा भुयारी मार्गांची पाहणी करून तातडीने ते भुयारी मार्ग पूर्ण करावेत अशी मागणी वाहनधारक करत आहेत.